तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहेत ॲक्च्युली इकडच्या किल्ल्यामध्ये. ॲक्च्युली आमचा थोडासा मिसमॅच झालं कारण टायमिंग आता संपायला आला आहे आणि तरीसुद्धा बोललो थोडं आपण बघूया. आता इथे असं तोफा वगैरे ठेवलेल्या आहेत, पाहू शकतो तुम्ही. आणि हा किल्ला आहे रेवदंडा किल्ला आणि हा तिकडचा भाग वाजायची पण शक्यता आहे. तर असा हा बुरुज किल्ला आहे आणि त्याचा जो तुम्ही बघाल सातगुणी बुरुज किल्ला पाहण्याची वेळ ही 9 ते संध्याकाळी 5:30 आहे आणि राईट नाव 10 मिनटं. सो इथे किल्ल्यामध्ये आलं प्री वेडिंग शूट किंवा फोटोग्राफी करण्यात मनाई आणि ते योग्यही आहे, ती जागा नाही आहे ती. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत आमच्या मेन्स डेस्टिनेशनवर, तेच म्हणजे अलिबाग किल्ला. अलिबाग चौपाटी आणि अलिबाग सिटीपासून खूपच जवळ. तर आम्ही आलेलो आहोत अलिबाग किल्ल्यावर आणि तुम्ही आल्याच्या नंतर लगेच तुम्ही पाहू शकता असा सुंदर असं दृश्य. पण त्याचबरोबर एक सुंदर दृश्याबरोबर आम्हाला अजून एक बेकार म्हणजे की इथे भरती आलेली आहे आणि भरती आल्यामुळे तुम्ही किल्ल्यामध्ये जाऊ नाही शकत. ठीक आहे, आता हा आहे अलिबागचा एरिया आणि अलिबाग सिटीपासून एकदम जवळ आणि हा तुम्ही पाहू शकता हा आहे अलिबाग किल्ला. तर आता तर आपण जाऊ नाही शकत, पण नक्की एकदा आपण परत येऊ आणि अलिबाग किल्ला पण एक्सप्लोअर करू. आता बघू शकता असा सुंदर असा तुम्हाला जंजिरा किल्ल्याची पण आठवण लिहायला बघून. तर नाही आहे तर चला आता आपण आपल्या ह्याच ठिकाणी आपण एन्जॉय करूया. हाय हाय बाबू, कुठे आहेत दोघं? निवा आणि तिचा मामा मस्तपैकी एन्जॉय करत होते आणि निवाला पण खूप मस्त वाटलं इकडे येऊन. आणि बघू शकता तुम्हाला की किती समुद्र खवळलेला स्थितीमध्ये आहे आणि लाटा पण एकदम जवळ येत होत्या. तर हा भाग तुमच्या किल्ल्याच्या एकदम बाजूला चौपाटीच्या बाजूला असं तुम्हाला खूप काही सुविधा देणारा आहे, कारण इथे आहे खाऊ गल्ली. तिथे तुम्हाला विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ मिळू शकतात, जसं फालुदास आणि तिथे शॉर्मासुद्धा होता. तुम्ही या गोष्टीवर अंदाज करू शकता की इथे किती वेगाने वारा येतो, तुम्ही पाहू शकता. आणि ते दृश्य आणि काय रेकॉर्डिंग करायला काय वेगळीच मजा येत होती ती. आणि सुंदर दृश्य असं कॅप्चर झाले आणि याच्या बाजूला असं अथांग असं समुद्र. तर खूप बरं वाटत होतं असं शूट करताना. खरंच म्हणजे अलिबाग डायरीज आपण बोलतो, अलिबाग मेमरीज आहे ते आम्हाला असं पुढे पण लक्षात राहील. आणि हा तुम्ही आल्याच्या नंतर इथे जर तुम्ही चौपाटीच्या बाजूला असं लहान मुलांसाठी पण खेळण्याचे साधन आहेत. तुम्हाला असं लहान मुलं असतील तर इथे सोसायटीचा वारा पण फुलतो आहे, बघू शकता तुम्ही. वाराचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. खरंच मस्त असा सुसाट वारा होता आणि त्या वाऱ्यामध्ये आपल्याला असं शूट करायला पण आवडतं. आणि चौपाटीला आला आहेत म्हटल्यावर तुम्हाला असं हालचाल दिसणारच. आणि आहे रणगाडा, स्टॅच्यू आहे रणगाड्याचा आणि खूप मस्त वाटतंय. आणि हा टिपिकल अलिबागचा किनारा, अलिबागची चौपाटी, सुंदर. आणि ह्या किल्ल्यावर तर आपण नक्कीच एकदा जाऊ. खरंच मूळ जंजिराची आठवण येते. तर प्रयत्न करू आपण ह्या किल्ल्यावर परत एकदा कधीतरी जायचं. आणि चौपाटीवर आल्यात म्हटल्यावर तुम्हाला हॉर्स घोडे असे दिसणारच, त्याचाही आनंद घेतला. आणि आत्ता तुम्ही पाहू शकाल एक मस्त असा सुतार पक्षी. आणि सुतार पक्षीचा असं वाटतं तुम्हाला खरं आहे, पण आता तुम्ही चोच लांब बघून तुम्ही समजलं असेल की हा आहे स्टॅच्यू. आणि ह्या स्टॅच्यूच्या एक आकर्षण होतं चौपाटीचं. आणि तुम्ही जर कधी गेलात एका राईट साईडला तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला स्टॅच्यू दिसेल, तर नक्की एखादं फोटो सेशन करा, खूप मस्त स्टॅच्यू आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत चौपाटीच्या एका कोपऱ्यामध्ये आणि तिथे तुम्हाला भेटतील अशी मस्तपैकी कॅमल्स आणि बाईक राईडसुद्धा आहे. त्याचे 100 रुपीज घेतात. कॅमल राईडचे सुद्धा पर पर्सन 100 रुपीज आहे आणि लहान मुलगा असेल तर 50 रुपये. हा छोटू पण आम्हाला सगळं बार्गेनिंग करत होता, पण आम्ही एक 200 रुपयामध्ये आम्ही दोघांचे डील केलेले आहेत आणि लहान मुलांना त्याने असंच दिलं आहे. तर प्रश्न होता की प्रॅक्टिकली डेअरिंग करण्याचा, कारण उंट हा खूपच उंच आणि आम्ही कधी असा अनुभव घेतला नव्हता. तर झालेली आमची डील आणि आत्ता आहे खरी वेळ, कारण आम्ही जोशमध्ये तर बोललो आहे. तर बघूया कसं वाटतं आम्हाला. नक्कीच थोडंसं भीतीदायक तर नक्कीच वाटवतं, कारण मी माथेरानला गेलो तेव्हा मला जमलंच नव्हतं घोड्यावर बसायला. आणि कशी तरी हिंमत करून मी ॲक्च्युली बसलो उंटावर. आणि त्याचबरोबर मला एक चॅलेंज होतं, ते म्हणजे निवालासुद्धा घ्यायचं. तर
खरंच सांगू तर घाबरायला थोडंसं झालेलं, कारण ते जेव्हा आम्ही बसलो तेव्हा ते खूपच उंच वाटत होतं. मी भले हात करतो मग आतून खूप घाबरलेलो होतो. तर आता प्रश्न होता की निवाला तर घ्यायचं आहे, प्लस मला ऋत्वीला पण रोहितला घ्यायचं होतं. तर खूप मजा आली आम्हाला असं हे करताना. थोडी भीतीसुद्धा वाटली. तर उंठावर बसण्याचा हा माझा लाईफचा पहिलाच असा अनुभव होता. मी ह्याच्या आधी घोड्यावर बसलो आहे, पण तेव्हा पण मला थोडंसं घाबरायलाच झालं, कारण एका साईडला जाण्याची शक्यता असते. तर रोहितने पण डेअरिंग करून बसण्याचा प्रयत्न केला आणि आमची झाली आहे उंट सवारी. या क्षणाला खरं सांगू तर खूपच घाबरलेलो मी, कारण उंट चालताना खूप हालचाल अशी मुव्हिंग लेफ्ट टू राईट होते आणि ते प्रॅक्टिकली असं तुमच्यावर जर लहान मुलगी असेल तर खूपच भीतीदायक वाटतं. पण असं थोडा वेळ चालल्याच्या नंतर आम्ही एवढं काय असं आम्हाला वाटलं नाही. थोड्याच वेळात आम्ही त्यांना सांगितलं की इथून जवळूनच टर्न मार. मजा तर खूप येत होती, पण थोडीफार मनात भीती पण नक्कीच होती. तर तुम्ही कधी अलिबाग टूरवर आलात आणि जर चौपाटीवर आलात तर नक्की एकदा कॅमेल सवारी पण करा. आणि तुम्हाला जर त्याची हॅबिट असेल तर तुम्हाला, मला नाही वाटत असं काय प्रॉब्लेम. फक्त तो जेव्हा लेफ्ट टू राईट होतो तेव्हा भीती वाटते. सवारीनंतर आम्ही एकदा ट्राय केले ही बाईक राईडसुद्धा. तर ती पण एका साईडला जाते, पण त्याचा अनुभव होता आम्हाला. तर मित्रांनो, असा होता आमचा अलिबाग किल्ल्याचा टूर. तर तुम्ही पण कधी आलात तर अलिबाग टूर तर नक्की भेट द्या आणि किल्ल्यावर जाण्यासाठी भरती ओटीचा अंदाज घ्या. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.